गाई, मला हे सुंदर जग पाहायचं गाई. आई, मला मारू नको गाई, मला मारू नको. आई, 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 अगं मी बोलतीये, तुझी परीच म्हणतेस ना तू मला. पण मी तुला आई तरी कशी सांगू तुझं? अगं कोणी कोणाला उगाच भेटत नसतं, तर त्यांची जन्मोजन्मीची ऋणाला बनत असतं. आपल्याशी ऋणाला बनतो आहेत काय ग? ज्यांनी आपण भेटलोही आणि दुरालोही. असो, कालच बाबांचं मी तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं काय. विशिष्ट आजी आजोबांची इच्छा नाहीये ना माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना आई. बाबा, तुम्हाला आवडतं ना लेक माझी लाडकी पाहायला? बाबांची मुलं लाडकीच असतात ना? सांगा ना बाबा. बाबा, तुम्ही आईला दवाखान्यात का घेऊन गेलेले? तिथे किती मोठमोठे मशीन्स होते तिथे, आणि त्यात मी किती छान दिसत होती ना. सांगा ना बाबा, बोला ना. आजी, तू आईला का दिलंस ग ते औषध? किती कडू होतं का आजी ते? आजी, मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं का आजी? आजी, तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना, मग माझं स्वागत तू नाही करणार, माझं कोण करणार? आई, का घेतलंस ग ते औषध तू? किती कडू होतं काय ते? आई, मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं काय? आई, तुम्हाला काढून टाकेल दवाखान्यात जाणारच? याचं दुःख मानव, तूच काय क्षण माझ्या समोरचा आनंद मानव. सांग ना आई, सांग ना. नुसतं लेकरून आपल्या थांबून का आवडाल? मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला गजर्भ वाटतं. या झोपलेल्या मनातला हा लढा माझ्या अस्तित्वाशी विचारायचंय, माझ्यातल्या आसिफाला आणि रेणुकाला सुद्धा. जरी आजपर्यंत आपण नटलो तरी आपण समाधानी आहोत का? नाही ना. अगं, आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार. चला तर मोडून टाकूया अन्यचारी मनकटे, काढून टाकूया अंगावरील अलंकाराचं म्हणजेच बंधनाचं साथ. तर रडायचं नाही तर आता लढायचं. ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस. ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस. बेठुनूट तू रडू नकोस. या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही. अगं, या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही. अरे बांगड्या घातल्या माणुसकीने मदतीसाठी